पुण्यातील ज्येष्ठ माजी आमदारांनी विधिमंडळातील गुंडगिरी विरोधात पहिल्यांदा जाहीरपणे आवाज उठवलाय। गुंडगिरी करणाऱ्या आमदारांचं वर्तन सुधारणार नसेल तर सरळ ही विधानसभा बरखास्त करा अशी मागणी युक्रांतचे संस्थापक आणि माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी केली। तर आमदार राहिलेले ज्येष्ठ वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांनी देखील खास त्यांच्या खंडनात्मक चारोळ्यातून सध्याच्या राजकीय गुंडगिरीचा समाचार घेतला। आज पुण्यातील ज्येष्ठ माजी आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशी मागणी केली की सध्याच्या विधानसभेत जे काही चाललेलं आहे अगदी हाणामारीपासून फ्रीस्टाईल पर्यंत ते थांबले नाही तरी विधानसभाच बरखास्त करावी। आपल्यासोबत ज्येष्ठ वात्रटेकर आणि माजी आमदार रामदास फुटाणे सर आहेत। सर, मला सांगा, सध्याच्या परिस्थितीचं वर्णन काय करणार तुमच्या भाषेत? माझ्या भाषेत वर्णन करायचं म्हणजे एकच आहे की ही शाई नखावर आता, ही शाई नखावर आता मारिते कुणाला हाका, ही शाई नखावर आता मारिते कुणाला हाका, तो उभा दूरवर हिटलर, तो दूर उभा, म्हणजे ज्या पद्धतीचं पुढं भविष्यकाळ आहे आपल्या पुढे, जे काही वातावरण पुढे येणार आहे तो दूरवर हिटलर शोधितो कोणत्या वाटा। तो हिटलर कोणत्या मार्गाने येईल सांगता येत नाही, कारण तुम्ही ही विधानसभा बरखास्त करू नये, कारण काय की पुढची आली तर ती याच्यापेक्षा कदाचित वाईट असेल। त्यामुळे ज्या पद्धतीने हे चाललंय ना, त्यामुळे मुळात समाजात जी हिंसक प्रवृत्ती वाढली ती हिंसक प्रवृत्ती हिटलरशाहीला जन्म देणारी आहे। ज्या पद्धतीचा जातीद्वेष वाढलेला आहे, धर्मद्वेष वाढलेला आहे, यामुळे उद्या हा देश कोणत्या स्तराला जाईल ते सांगता येत नाही। माझं म्हणणं असं आहे की गुन्हेगारीकरण चाललं होतं तेव्हा कोणी रोखलं नाही, या अर्थानं सर्व राजकीय नेते याला जबाबदार आहेत। तर आता गुन्हेगारच राजकीय लोकांना हातात ठेवू लागले, हे उलटं झालेलं आहे। पण आमदारांनी असं मानू नये की त्यांना 5 वर्षाचं लायसन्स आहे लोकांच्या डोक्यावर मेऱ्या वाटण्याचं, आणि लोक काही प्रेत नाही होत। तुम्हाला मतदान दिलं म्हणजे लोकांनी मृतवत राहावं आणि यांचा नंगानाच पाहावा ही त्यांची अपेक्षा असेल तर ती अत्यंत चुकीची आहे। हे जे चाललेलं आहे ते तात्काळ बंद झालं पाहिजे, अन्यथा लोकांच्या हातामध्ये आणि पत्रकार बंधूंच्या हातामध्ये ही एक जी शक्ती आहे त्या शक्तीच्या आधारे, आणि आम्ही जे काय आपल्याला सपोर्ट करणारे किंवा सगळे मागणी करणार आहोत की भाई लोकशाहीच्या मंदिराला ग्रहण लागलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तुमच्यावर राहू, तुम्ही सुद्धा पत्रकार या नात्यानं किंवा लोकांच्या ह्याच्यामध्ये कल्पना वाढवली पाहिजे त्यांची, असं माझं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे।